बातमी विस्ताराने बघूया। अयोध्येत 2 नोव्हेंबर 1990 ला कार सेवकांवर गोळीबार करण्यात आला होता। ज्या दिगंबर आराखड्याच्या जवळ गोळीबार झाला त्या गल्लीला शहीद गल्ली म्हणून ओळखलं जात आहे। या घटनेचे साक्षीदार असलेल्या राम भारती यांच्याशी संवाद साधत शहीद गल्लीचा आढावा घेतला आमच्या प्रतिनिधीनं। 22 तारखेला अयोध्येमध्ये राम मंदिराचं उद्घाटन होतं आणि अयोध्येतल्या एका गल्लीमध्ये मी उभा आहे। सुरुवातीला ही तुम्हाला गल्ली दाखवतो। आता तुम्ही म्हणाल की ही आपण जशी पाहतो म्हणजे गावामध्ये गल्ली असते, शहरात गल्ली असते, मात्र ही फक्त गल्ली नाहीये, तर या गल्लीचा एक मोठा इतिहास आहे की जो आपल्याला 1990 मध्ये झालेल्या गोळीबाराची आजही आठवण करून देतो। अयोध्येमध्ये असणारी ही गल्ली आहे की जी दिगंबर आखाड्याच्या अगदी जवळ आहे आणि अगदी राम जन्मभूमीच्या परिसराच्या सुद्धा अगदी जवळ आहे। याला शहीद गल्ली म्हणून ओळखलं जातं। ज्यावेळेस 2 नोव्हेंबर 1990 ला बाबरी मस्जिद पाडण्यासाठी कारसेवक अयोध्येमध्ये जमलेले होते, त्या कारसेवकांवरती याच गल्लीमध्ये गोळीबार करण्यात आलेला होता। हा आपण खाली जाणार रस्ता पाहतोय, हा आपल्याला दिगंबर आखाड्याकडे रस्ता जातो की पुढे आपल्याला परमहंस आचार्यांचा मठ पाहायला मिळतो। दिगंबर आखाड्यापासून येणारे कारसेवक जे आहेत ते पुढे हनुमानगडी आणि त्याच्यानंतर पुढे राम जन्मभूमीच्या परिसरामध्ये जाणार होते, मात्र पोलिसांनी हा जत्था जो आहे तो या परिसरामध्ये रोखून धरलेला होता आणि याच मंदिरामध्ये मोठ्या संख्येने कारसेवक जे आहेत ते थांबलेले होते। आपण पाहतोय की हे जाणारे जे भक्त आहेत अगदी 200 मीटरच्या अंतरावरती आपल्याला हनुमानगडी पाहायला मिळते आणि हनुमानगडीला लागूनच पुढे राम मंदिर आहे। ज्यावेळेस कारसेवक या ठिकाणी जमलेले होते त्यावेळेस त्या कारसेवकांवरती गोळीबार करण्यात आला। आपण समोर ही पाहताय तो म्हणजे श्री रामायणी श्री भारती यांची ही इमारत आहे आणि याच इमारतीमध्ये त्या गोळीबाराची आजही साक्ष देणाऱ्या आजी आपल्याला भेटतात। कॅमेरा पर्सन राकेश सुनमी, प्रदीप कापसे, TV9 मराठी।